सर निरंजनला समजावून सांगतायत की कोणाचा तर स्टेटस आहे आणि ते त्याला समजावून. आता आम्ही निघालेलो वोटिंगला. ऑलमोस्ट खूप जास्त लेट झालेला आहे. आम्ही ठरवलं होतं खूप लवकर जायचं, पण घरातली सगळी कामं करता करता हा टर्न झालेला आहे. आता तुला मामाला घ्यायचं अजून. तर चाललोय आम्ही आता वोटिंगसाठी. सर चिडलेले आहेत आणि माझ्या चष्मा राहिला की हो सर. तुम्ही घेऊन आलाय. मी नेहमी विसरते माझा चष्मा, माझा मोबाईल ऑलरेडी माझ्या गाडीत आणून ठेवलेला असतो. ठीक आहे ठीक आहे. बघा हे डॉन बनून चालले वोटिंग करायला. ब्लॅक गॉगल तुला घेतलेले, मामाला घेतलेले. मामा आता कसे पेपर वाचतात काय माहिती एवढ्या. झालं हे असलं काहीतरी बोलायला लागल्यावर सर काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल काय बोलू नका. आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. कोणाचा पत्ता कुणी कट केला काय आम्ही टाकणार युट्यूबला. मग कळलं का कुठं मत द्यायचंय, काय करायचंय. त्यांचं नाही तुमचं. तुमचं पहिलं मत आहे. मी कसं सांगू सर. सांगायचं सांगू नका, सांगू नको मला कोणाला देणार आहे ते. पण कळले का तर कोणाला द्यायचंय ते तरी. आता आम्ही आलेलो आहोत सांगोलमध्ये आणि नाश्त्यासाठी थांबलोय. नाश्ता करणार आणि मग जाणार आहोत आलेगावला, जे की आमचं स्वतःचं गाव आहे. तिथे आम्ही वोटिंग करणार आहोत. ओके. वोटिंग आणि आम्ही गावी पोचल्यानंतर पहा, गावाकडे आहे ना वोटिंग किंवा इलेक्शन ह्या गोष्टींना अगदी सण कसा असतो ना त्या पद्धतीने साजरं केलं जातं. आणि सगळे जे छोटे मोठे दुकानदार सगळे आपले शॉप्स बंद करून आज मतांचा हा उत्सव साजरा करताना पहा तुम्ही. फायनली आम्ही आता चाललेलो आहोत वोट करायला. कारण इकडे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, कुठेच मोबाईल अलाउड नाही आहे ॲक्च्युली वोटिंगला. तर गाव लेवलला असल्यामुळे आम्ही बाहेर शूट पण करू शकत नाही. तर आता 5:30 वाजलेत. आम्ही खूप वेळ 2-3 तास आमचे लाईनमध्ये गेले. आणि हे पाहू शकता तुम्ही, वोटिंग आणि निरंजन करून आले. निरंजनचं फर्स्ट वोटिंग होतं, त्यामुळे स्पेशली खुश आहे खूप जास्त.